मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावाचे कामकाज ग्रामपंचायत अंतर्गत चालत असल्याने गावात पाणी, रस्ते, नाल्या साफसफाईची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने गेल्या अनेक दिवसापासून वार्ड नंबर श्रावण नगरी, ओंकार नगरी मध्ये पाणी, रस्ते, साफसफाई अशा अनेक समस्यांनी ग्रासले असून अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाने निवेदन देऊनही ग्रामपंचायत मागणी पूर्ण करत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त करत नागरिकांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। मी सौ मेघा नंदकिशोर उभाड, वार्ड नंबर 5 इथे राहतो। आमच्या इकडे पाण्याची खूप समस्या आहे, नाल्या नाही आहे, रोड नाही आहे। आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देऊ शकलो, पण आमच्या समस्यावर कोणीही लक्ष देत नाही। त्याच्यामुळे आता आम्ही इथं इंटरव्ह्यू देत आहे, पण आमच्या समस्याला जर सगळ्या यांनी हे केलं नाही, मंजूर केलं नाही आमच्या मागण्या, तर आम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीला पंचायत समितीला बहिष्कार टाकणार आहे। येत्या 10 तारखेपर्यंत आम्ही या परिसरात सोयी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी विनोद मनवर यांनी दिले आहे। माझे नाव मंगेश रामकृष्णराव टिंगणे आहे। मी वार्ड क्रमांक 5 श्रावण नगरी येथे राहतो। आमच्या वार्डामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इथे नाल्या, रोड, पिण्याचे पाणी तसेच स्ट्रीट लाईट अशा अनेक समस्या उद्भवलेल्या आहे। याबाबतीत आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतला लेखी निवेदनं दिलेली आहे, परंतु याबद्दल समस्येबद्दल ग्रामपंचायत नाही, कोणते सदस्य नाही, कोणीही एकही गोष्ट कानावर घ्यायला तयार नाही। तरी आम्हाला आमच्या वार्डातील नाल्या, रोड, पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट या समस्या सोडवण्यात यावी अशी मी आवाहन करतो। त्यामुळे आमच्या समस्या निकाली न निघाल्यास येत्या निवडणुकीवर आम्ही वार्ड नंबर 5 मधील सर्व नागरिक बहिष्कार टाकणार आहे। तरी याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी। नमस्कार, मी सौ वैशाली मोहन पातुरकर, श्रवण नगरी वार्ड नंबर 5 मधील राहणारी रहिवासी आहे। कित्येक वर्षे 10-12 वर्षापासून आम्ही या म्हणजे पाण्याची समस्या, रस्त्यांच्या समस्या आणि नाल्यांच्या समस्या या गोष्टींना फेस करत आहोत। कित्येक दिवस झाले म्हणजे नगरपंचायतीमध्ये पण लेखी आवेदने आम्ही जाहीर केलं आहे, पण तरी हां ठीक आहे, ग्रामपंचायतीमध्ये लेखी निवेदन आम्ही जाहीर केलेले आहे, पण तरी त्याची कोणी दखल घेतलेली नाही आहे। तरी येणाऱ्या निवडणुकापूर्वी आमची ही म्हणजे नाल्याच्या समस्या, रस्त्यांच्या आणि पाणी पिण्याची समस्या जी आहे नळाची, ती पूर्णपणे व्यवस्थित व्हावी ही नम्र विनंती। मी राहुल गंगाधरराव बाकले, गेल्या 3 वर्षापासून मी नेरपिंगळाई वार्ड नंबर 5 मध्ये राहत आहे, पण ओंकार नगरीत राहत आहे। नाही, ओंकार नगरीत राहत आहे, पण गोष्ट अशी झाली का मी आलो वार्ड नंबर 4 मधून। आता वार्ड नंबर 4 मधून आलो, माझं वोटिंग समजा या वार्ड नंबर 5च्या मेंबरांना पडलं नाही, पण पडलं नाही तर मी नेरपिंगळाईचा रहिवासी आहे। नेरपिंगळाईचा रहिवासी असल्यामुळं मी पहिले इथं नागरिक आहे, प्रथम नागरिक आहे। म्हणजे कसं झालं विचार करतो म्हटलं तर विकासाच्या हिशोबानं या वार्डात 15 वर्ष झाले इकडे एकही काम कोणतं लेआउटचं झालं नाही। 15 वर्षापासून हे लेआउट पडलं आहे। 15 वर्षापासून लेआउट पडल्यामुळं इथं सुरुवातीला इथं स्ट्रीट लाईट पाहिजे होते, रस्ते पाहिजे होते, नाल्या पाहिजे होत्या। आता आम्हाला काय म्हणते मेंबर लोक, तुम्ही झोपले होते काय म्हणजे झोपले होते काय हे नाही। आता आमच्यावर जे अन्याय झाला, आमच्यावर जो गावात अन्याय झाला, ह्या आम्ही ग्रामपंचायतपर्यंत नेला नाही। आता आमच्या वार्डात कोणता अन्याय होता, काय होता, आम्ही जर हे केलं असतं तर तिथं तेढ निर्माण झालं असतं। तुम्ही राजकारण करून राहिले। आम्ही ते आमच्या तिकडलं जे घर विकलं, आम्ही इकडे आलो। तर मेंबर लोक इथं येते, ग्रामसेवक साहेब येते, सरपंच मॅडम असताना सरपंच मॅडमले फोन लावले। आता माझ्या घरापाशी इथं पाणी साचते, इथं 9 घरं। ह्या लेआउटमध्ये जर समजा तुम्ही विचार करतो म्हटलं तर ह्या लेआउटमध्ये श्रावण नगरी माझं जे घर आहे तिथं 9 घरं बनले आहे। प्रत्येक घरं 6-9 असे समोरून सरोदे साहेबाच्या घरापासून पाणी येते। हे पाणी पूर्ण माझ्या घरापाशी थांबते आणि मी तिथं समजा खोदून ठेवलं तर माझ्या म्हणण्यानुसार मला माझ्यावर आरोप लावते मेंबर लोक, तू काय हे केलं किंवा असं नाही करायला लागत होतं, तसं नाही करायला लागत होतं।
अरे पण माझ्या घराचं पाणी, माझ्या घरी 3 लेकरं आहे, आई वडील आहे, बाबा पॅरालिसिस आहे, या माणसाला सांभाळण्यासाठी समजा औषधोपचार करण्यासाठी समजा तिथं आरोग्याचा धोका, तिथूनच नळ गेला आहे तर नळात पाणी जाते, त्या टिंगणे भाऊच्या इकडे घरात आरोग्याचा धोका होता, पूर्ण पाणी नळाचं संडासाचं पाणी त्या नळात गेलं. अशानं जे आहे समजा तुम्ही जे करून राहिले हे म्हणजे हुकुमशाहीच्या पद्धतीनं वागून राहिले का आमची सत्ता आहे तर आम्हीच करन आणि आम्ही जे करन आमच्या मनात येईन तवा करन, हे असं करून तुम्हाला चालणार नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे का जर तुम्ही आमच्या इकडले रस्ते, नाली, लाईट जर व्यवस्थित कराल, पाणी सर्वात महत्वाचं आहे. इथं रस्ते समजा थोडेसे लेट झाले चालते, पण पाणी आणि लाईटिंग हे लय महत्वाची आहे. हे जर झालं, पाणी जर आलं आमच्या घरी, रस्ते झाले, नाल्या झाल्या, तर आम्ही समजा मतदान करन. जर समजा तुम्ही हे केलं नाही तर आमच्या वार्डात, आमच्या ह्या ओंकार नगरी, श्रावण नगरी आणि गणपतगीर नगरी 300-350 वोटिंग आहे. आम्ही टोटली सर्वजण बहिष्कार टाकणार आहे निवडणुकीवर. आणि निवडणुकीवर बहिष्कार एक गठ्ठा वोटिंग आम्ही त्या दिवशी दाखवणार आहे सर्व प्रशासनाला का आमची ही 300 लोकांची टीम आहे. आम्ही स्वतः बहिष्कार टाकतो, एक मोठं बोर्ड छापणार आहे आणि जिथं जिथं समजा आमची वोटिंग आहे तिथं जाणार आहे का बहिष्कार नारे लावून आम्ही म्हटलं प्रशासनाला आमचा अधिकार टाकून दे. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.